हॅलो, कशा आहात तुम्ही? तर बऱ्याच दिवसापासून आमचा प्लॅन कुठेतरी फिरायला जायचं असं चाललाच होता. म्हणून आम्ही छोटीशी ट्रिप प्लॅन केली महाबळेश्वर या ठिकाणी. महाबळेश्वर तर तुम्हाला माहित असेलच ना. महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. इथे बरेच असे प्रसिद्ध पॉइंट सुद्धा आहेत जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आम्ही कोल्हापूरमधून दुपारच्या दरम्यान महाबळेश्वरला जाण्यासाठी निघालो. 3.5-4 तासाचा प्रवास तर होताच. जाताना घाट लागला आणि दोन्ही बाजूंनी घनदाट जंगल. आम्ही चाललोय पावसाळ्याच्या दिवसात, त्यामुळे धबधब्यांची मजा तर आम्हाला येणारच होती. आणि असे छोटे छोटे धबधबे आम्हाला घाटामध्येच दिसू लागले. महाबळेश्वरला पोहोचलोय हे धुकं बघूनच मला समजलं होतं. इथे आल्यावरती राहायचे कुठे इथून आमची सुरुवात होती. थोडीफार पप्पांनी चौकशी केली होती, त्यामधून आम्हाला एक रिसॉर्टची माहिती मिळाली. आम्ही रिसॉर्टच्या इथे आलो आणि आजूबाजूने घनदाट झाडी होती. हे दृश्य बघताच आम्हाला भीती वाटू लागली. थोडा वेळ आम्ही तिथे फिरलो आणि तिथल्या केअरटेकरनी आम्हाला ऑफिसमध्ये कॉफी दिली आणि रिसॉर्टची थोडीफार माहिती पण सांगितली. यावरून आम्ही इथे थांबायचं नाही हेच ठरवले. इथून आम्ही बाहेर पडलो आणि मार्केटच्या जवळपास असणारे रिसॉर्ट आम्ही बुक केले. मध्ये सगळे सामान ठेवून आम्ही मार्केटच्या दिशेने निघालो. जाताना चायना कमान सारखे काहीतरी दिसले. याला काय म्हणतात हे तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. मला इथल्या मार्केटमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी दिसत होत्या आणि माझी नजर पडली इथल्या वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या जेलींवर. 2 पॅकेट जेली चॉकलेट्स घेऊन आम्ही जवळच्या हॉटेलमध्ये जेवायला आलो. श्रावण सुरू असल्यामुळे आम्ही व्हेज जेवणच जेवलो. जेवल्यानंतर रूमकडे जाताना आम्ही आईस्क्रीम खायचे ठरवले. आईस्क्रीम येईपर्यंत मम्मीने काय काय शॉपिंग केली हे मी बघत बसले. इथले स्पेशल आईस्क्रीम खाऊन तर बघूया म्हटलं, तर आईस्क्रीम मध्ये सगळा फेस आणि स्ट्रॉबेरीज की हो. कसं बस तर ते आईस्क्रीम संपवून आम्ही परतीच्या दिशेला लागलो. आमच्या मम्मीची शॉपिंग तेवढी भारी झालती बघा, आणि मी हे किचन तेवढं घेतलं. आम्ही आलो रिसॉर्टवर आणि इथे वेगळीच मजा सुरू होती. तर इथे आम्ही पप्पांना चुकून रूम मध्ये हळूच आलो होतो. ती मजा सुरू होती. आम्ही 2 बेडरूम्स अटॅच असणारी रूम घेतली होती. इथं भाऊ सगळ्यांची मजा घेत बसला होता. बारक्या भावांची कळ काढायची सवय काय जात नाही. मी इथल्या मार्केटला एक स्लीपर आवडले म्हणून घेतले आणि त्यानंतर आम्ही निवांत रेस्ट घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आमच्या बाल्कनीतून असा व्ह्यू होता. रात्री मम्मीने सगळ्यांसाठी ड्रायफ्रुट्स भिजवून ठेवले. हे खाऊन आम्ही ब्रेकफास्टला गेलो. तेवढ्यात पप्पांचा नाश्ता करून संपला. पण इथं नाश्त्यामध्ये बरेच पदार्थ होते. त्यानंतर इथे सगळ्यांचे फोटो सेशन सुरू होते. मग चला की आता बघूया इथले पॉइंट्स काय काय आहेत. आता आम्ही आलोय वेण्णा लेक बोटिंग पॉइंट बघायला आणि आम्ही सगळेजण गॉगल घालून तयारच होतो. इथे एंट्री आणि कार पार्किंग फ्री आहे. इथे हॉर्स रायडिंग पण केले जाते, म्हणून घोड्यांची संख्या भरपूर होती. बघा तर इथे किती छान छान घोडे आहेत. तेवढ्यात मी घोड्यासोबत एक सेल्फी पण घेतली. इथे अर्धा तास आणि 1 तासाच्या बोटिंग साठी वेगवेगळी फी आहे. बोटिंग फी 1 तासासाठी 500 रुपये आणि अर्ध्या तासासाठी 250 रुपये अशी आहे. इथला आजूबाजूचा परिसर किती छान आहे, तुम्ही बघताय ना. शांतता आणि आजूबाजूने घनदाट जंगलातून येणारे पक्ष्यांचे आवाज आम्हाला इथे शांत आणि खूपच छान वाटायला लागले. पावसाचे वातावरण झाल्यावरती 1 नंबर व्ह्यू होता बघा. मी इथे खूप छान पॉइंट आहे हेच सांगत आहे. आम्हा सगळ्यांना खूपच जास्त छान मजा आली बोटिंग करून. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अजून पॉइंट्स दाखवणार आहे. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.